बहुत ही बड़ी टीम है। इस टीम से लगातार मोहल तहसील से बहुत ही बड़े सितारे टेनिस क्रिकेट में आगे आ चुके हैं। अंपायरिंग के अंदर भी मोहल तहसील का बहुत बड़ा नाम है, जो कि पुणे के अंदर हम जीतू लोंडे को देख रहे हैं, मधुसूदन को देख रहे हैं। वो बहुत ही अच्छी तरह से अंपायरिंग करते हैं पुणे में आकर, और वो भी इस टीम से ही बिलोंग करते हैं। तो इसी स्टार्स तारे सितारों से सजी हुई टीम मेजर 11 मानिक दौंडी इस वक्त मैदान के ऊपर। हम स्कॉट देखिए, संदीप राठौड़ के साथ गोपाल शेल के मालक आनंद जाधव, सुभाष केदार, सौरभ देवकाते, आदर्श पाटिल, राजू जाधव, राज कुलकर्णी, लखन गावड़े, विठ्ठल चौहान और संतोष नलावडे तारे सितारे। तो मंगलमूर्ती के पास देखिए, मंगलमूर्ती 11 टीम मध्ये अगदी आपण पाहिलं इतक्या ताकदीचा अगदी संघ आहे आणि या टीम मध्ये सुद्धा अगदी आपण पाहिलं तर विशेष कौतुक असेल ते प्रदीप नैनीत अर्थात डॉन पुणे पोलीस आहेत, त्यांचे कौतुक निश्चितपणे करावं लागेल। त्याबरोबर राजेश पवार आहेत, दिलीप वर्मा, निखिल वाघमारे, प्रशांत शुक्ला, प्रथमेश कोसावे, आरिफ संगम, अजिंक्य गोळे, सूरज कोराम, विजय खडके आणि आविष्कार दाते अशी असणारी मंगलमूर्ती 11 ची टीम है। पहले प्रदीप नैनी टीम के अंदर शामिल नहीं थे और आरिफ संगम जो कि इम्पैक्ट प्लेयर के तौर पर आए थे कासिफ की जगह, अभी उनको प्लेइंग 11 में स्थान में। आविष्कार दाते फिर एक बार, विजय खड़गे, सूरज कोराम है, अजिंक्य गोले, बहुत ही तगड़ी स्टार कास्ट इस टीम के अंदर है। और इन दोनों धुरंधर खिलाड़ियों में से बहुत ही बड़ा घमासान यहाँ पर देखने को मिलेगा आज सिरसाट स्पोर्ट चैंपियन ट्रॉफी सीजन 4 में। थोडीशी चर्चा अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये जे केली जात आहे आणि आपल्याला पाहायचं आहे की मैदानाच्या आतमध्ये चर्चा होत असताना त्या चर्चेनंतर काय निष्पन्न होतं आपल्याला पाहायचं आहे। अमर साठे सर आहेत आणि अजिंक्य निर्मल अक्षय निर्मल यांना अगदी आपण पाहतोय पंचांच्या भूमिकेमध्ये। त्याबरोबर अगदी आपण पाहिलं जय पवार सर आहेत, यांना आपण निश्चितपणे पाहतोय या स्पर्धेमध्ये जोडलेलं। आणि विशेष म्हणजे अगदी आपण पाहतोय तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आपण जय सरांना निश्चितपणे पाहणार आहे। तर आपण मैदानाच्या आतमध्ये जाऊया। आघाडीची जोडी संदीप राठोड आणि गोपाळ शेळके यांना आपण निश्चितपणे पाहतोय आणि खूप नाव आहे, म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रभर नावाजलेलं हे नाव संदीप राठोड। टेनिस पण तितक्या ताकदीने खेळत असताना सिमेंट पिचवरचा बादशाह म्हणून ज्याला ओळखलं जातं आणि विशेष करून अगदी आपण पाहिलं लेदर सुद्धा नरेश सर खूप चांगल्या प्रकारे खेळतो। लेदरमध्ये सुद्धा अगदी ख्याती काय आहे हे संदीप राठोड नवी सांगण्याची गरज नाही। असं असणारा संदीप या स्पर्धेमध्ये अजून जसं नाव आहे तसं काम अजून तर होताना पाहिलं मिळालं नाही। पाहूया मैदानाच्या आतमध्ये पहिल्या षटकासाठी कासिफ आलाय आणि समोर आहे स्ट्राइकला संदीप राठोड है। 2008-9 से लेकर 18-19 तक मैंने टेनिस क्रिकेट में बहुत ही बड़े मंच के ऊपर बड़े खेल खेलते हुए देखा था संदीप राठौड़ को, लेकिन पिछले कई साल वो लेदर बॉल की ओर कंसंट्रेट कर रहे हैं, टेनिस क्रिकेट की ओर इतना ज़्यादातर पुणे और मुंबई के जो मैचेस रहते उनके अंदर तो कम दिखाई देते, लेकिन कर्नाटक और सोलापुर के बहुत बड़े टूर्नामेंट में हमेशा हमें संदीप राठौड़ नजर आते हैं। आज इस पाथर्डी के अहिल्यानगर पाथर्डी के इस मैदान के ऊपर संदीप राठौड़ द्वारा क्या कुछ, ये देखिए बहुत ही बढ़िया शॉट, थोड़ा सा ऊपर था, गेंद को कवर के दिशा में खेला, 4 रन। खूप चांगला फटका होता। पहिला चेंडू उजवेष्टीच्या बाहेर होता, तो वाईड आला होता, पण पुढचा चेंडू अगदी आपण पाहिलाय खूप चांगल्या प्रकारचा होता, थोडासा राईज पण झाला आणि कॉपी बुक स्टाईल फटका पाहायला मिळालाय। एक सूर्य प्रकारचा फटका आणि चेंडू सीमा रेषेच्या बाहेर जाताना पाहायला मिळालाय। चौकराने खातं खोलले संदीप राठोड याने आणि धापलक 5 वरती जाताना आपण पाहतोय। बहुत ही अच्छी शुरुआत कासिफ संगम की, ओहो ये चले गए, बहुत ही खराब शॉट था ये और आसान सा कैच आविष्कार दाते के दास्तानों में, बहुत ही बेहतरीन कैच और बड़ी सफलता। सैंडी राठौड़ पहला चौका खेला था, बल्ले के बीचों बीच गेंद को लिया था। ऐसा लग रहा था कि आज काफी फॉर्म में है, लेकिन नीची गेंद को उठाने की कोशिश की, लॉन्ग ऑन के ऊपर से खेलना चाहते थे लेकिन टाइम नहीं पड़ा। देखिए बहुत ही लेंथ वाली इस गेंद को उठाने की कोशिश की जरूर, मात्र कैच किए गए आविष्कार दाते द्वारा संदीप राठौड़।
पहला झटका, बहुत ही बड़ा नुकसान मेजर 11 मानिक दौंडी को। अब नए बल्लेबाज सुभाष केदार, ये भी बहुत ही उभरते हुए सितारे माहौल सोलापुर के। गोपाल शेल के मालक के साथ दूसरे विकेट के लिए साझेदारी बनाएंगे। वहां पर कासिफ संगम, पहले ही ओव्हर में सफलता हासिल की है कासिफ संगम ने। एक मोठी विकेट निश्चितप्रमाणे येताना आपल्याला पाहायला मिळाली आणि संदीप राठोडचा खेळ निश्चितप्रमाणे संपुष्टात येताना पाहायला मिळालाय। चौकार आल्यानंतर अगदी आपण पाहिले पुढच्या चेंडूत विकेट येणं सगळ्यात महत्त्वाचं मानलं जाईल गोलंदाजसाठी आणि ती कामगिरी होताना पाहायला मिळाली कासिफ संगम यांची। व्यासपीठावरती अगदी आपण पाहिलं युनिस्पोर्टचे सर्व आदरणीय अल्ताभाई या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। विशेष करून अगदी आपण पाहतो की ज्या वेळेस संपूर्ण महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा ज्या क्रिकेटच्या स्पर्धा होतात त्या वेळेस एक खूप मोठं काम या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळते अल्ताभाई यांचा आणि खास आपल्या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित आहेत। सर आपल्या मनापासून स्वागत। ये क्या किया, बल्ले से खेला या पैर से खेला? शॉट खेलने के लिए चले गए थे लेकिन आखिरी वक्त पर देखा कि गेंद बहुत नीचे है, बल्ला नहीं जाएगा, तो अपने पैरों से खेला इस शॉट को। बहुत ही खूब अंदाज के साथ सुभाष केदार को देखा हमने। 6 रन 1 विकेट के नुकसान पर मेजर 11 मानिक दौंडी। सोलापुर और पुणे के बीच बहुत ही बड़ी मैच है। बड़े खिलाड़ी दोनों टीमों के अंदर है। राजेश पवार की कप्तानी में मंगल मूर्ति 11 को हम देख रहे मैदान के अंदर, और गेंदबाजी के लिए कासिफ संगम। रिवर्स खेलने की कोशिश, ये देखिए पूरी तरह से काफी देरी के बाद गेंद आई थी। शॉट पूरा खेल चुके थे और बाद में गेंद उनके हाथ के ऊपर टकराई। रन यहां से तो बिल्कुल नहीं मिलेंगे, लेकिन भाग्यशाली रहे, बल्ले का कोई किनारा नहीं लगा। विकेट कीपर राजेश पवार ने अच्छा काम किया था विकेट के पीछे, लेकिन विशेष सेलिब्रेशन अगदी आपण पाहिलं असेल कासिफचं सेलिब्रेशन होताना निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहिलं, पण त्याच्यानंतर अगदी फलंदाजी जवळ जाऊन त्यांनी पाहिलं, तू खरंच बाद आहे, काही प्रश्नचिन्ह पण होतं। चांगला चेंडू होता कासिफ याचा। यावेळेस अगदी आपण पाहिले भन्नाट वेग, गोपाळ शिर्केला बॅटवरती अजूनही चेंडू येताना पाहिले मिळत नाहीये। निर्धार चेंडू आलाय, धापारकरती धावसंख्या स्थिर आहे, ती आहे इथून 6 धावा धापारकरती अगदी आपण पाहतोय। एक फलंदाज संदीप राठोडच्या रूपात बाद होताना पाहायला मिळाला। विशेष म्हणजे मॅच बरोबर जर आपण पाहिली तर 5:20 जी सुरू झाली आहे आणि 20 मिनिटाचा वेळ आहे तुम्हाला एक इनिंगसाठी, आणि ती वेळ पाळणं सगळ्यात गरजेचं राहणार आहे। त्यामुळे वेळेवरती लक्ष देणं हे कॅप्टनचं सगळ्यात महत्त्वाचं लक्ष असेल। राजेश पवार जो मंगलमूर्ती 11चा कॅप्टन आहे आणि ही जबाबदारी त्याच्या खांद्यावरती सगळ्यात मोठी असणार आहे। मनोज जी, बेहतरीन गेंदबाजी मंगल मूर्ति द्वारा यहाँ पर पहले ओवर दूसरे ओवर में भी कासिफ द्वारा दिखाई दी है। बड़े शॉट जो चाहिए, लेकिन बिल्कुल पावर प्ले में कोई शॉट बड़ा नहीं आ रहा है। पूरी तरह से बांध कर रखा है, रोक कर रखा है इन बल्लेबाजों को। गोपाल शेल के मालक को भी कोई मौका नहीं था। लेंथ गेंद थी ऑफ स्टंप के बाहर और सीधे विकेट कीपर के दास्तानों में। 6 रन 1 ओवर का खेल खत्म हो चुका है। 6 रन 1 विकेट के नुकसान पर कासिफ संगम की बहुत ही अच्छी नपी तुली गेंदबाजी यहाँ पर इकोनॉमिकली बहुत ही बेस्ट रही इस मैच में कासिफ संगम। हालांकि पहला ओवर खत्म हो चुका है। 6 रन 1 विकेट के नुकसान पर सुभाष केदार और गोपाल शेलके, ये दोनों खिलाड़ी अभी तक खाता नहीं खोल पाए। 3 गेंदें खेली गोपाल शेलके मालक ने, सुभाष केदार 1 गेंद और 0 की ओर पर है दोनों बल्लेबाज। हालांकि 4 रन बनाए थे पहली गेंद के ऊपर, लेकिन दूसरी गेंद के ऊपर सैंडी राठौड़ आउट हो चुके थे। पहिल्या षटकामध्ये आलेल्या 6 धावा, तिथून पुढे थोडंसं कमबॅक करावं लागेल, खास करून मेजर 11 मानिक दौंडी या संघाला। कारण ज्या प्रकारे आपण जी लिस्ट वाचलेली आहे, जी यादी आपण वाचली आहे, त्या नावाला साजेसा खेळ अजूनही नरेश मैदानाच्या आतून होताना पाहायला मिळत नाहीये। त्यामुळे विशेष मंगलमूर्ती 11चा विशेष तुम्ही पाहिला असेल, तुम्ही खेळाडूंची संख्या अगदी पाहिली तर मैदानाच्या आतमध्ये 11 नाही 10 खेळाडूंना घेऊनच ते खेळत आहेत। ओन्ली 10 प्लेयर्स, 10 खेळाडूंना घेऊन मैदानाच्या आतून खेळणारा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय। पण त्यातल्या त्यात कौतुक असेल ते खास करून गोलंदाजाच, आणि चांगली गोलंदाजी होताना अगदी आपण। विजय खडके आलाय दुसऱ्या षटकासाठी, समोर आहे सुभाष। या दरम्यान रिव्हर्सचा प्रयत्न केला गेला होता, चेंडू परफेक्ट बॅटमध्ये येऊ शकला नाहीये। त्या दरम्यान आपण पाहतो एक सिंगल आली आणि ही धाव सुद्धा लेग बायच्या रूपाने, जेवढ्या धावा बॅटच्या सायने आलेल्या आहेत तो फलंदाज तर बाद झालेला आहे, तो म्हणजेच सँडी राठोड। 4 धावा त्याच्या वैयक्तिक आहेत आणि धापारकरती धावसंख्या अगदी आपण पाहिली तर ती असेल आत्ता 7 धावा, 2 लेग बायच्या आहेत आणि 1 वाईडची धाव, अशा 7 धावा धापारकरती।
गोलंदाज तयार आहे. विजय यावेळेचा चेंडू अगदी आपण पाहिला चांगला चेंडू आहे. गोपाळ शेळके आतापर्यंत 4 चेंडू खेळले नरेश, अजूनही तो सूर सापडत नाहीये आणि सूर सापडणं सगळ्यात गरजेचं राहील, कारण आघाडीसाठी उतरलेला गोपाल आपण पाहिले सोलापूर परिसरामध्ये कर्नाटक परिसरामध्ये या खेळाडूचं नाव खूप मोठ्या प्रमाणात आहे. आपल्या फलंदाजीच्या माध्यमातून म्हणतो ना टेनिस क्रिकेट विश्वातील एक दहशत फलंदाजीच्या माध्यमातून त्यांनी निर्माण केली आहे. आज ती दहशत पाहायला मिळणार आहे की नाही हे खूप मोठं प्रश्नचिन्ह आहे. जरूर बहुत ही बड़े नाम है, लेकिन आपके नाम के जैसा खेल करना चाहिए. लेंथ गेंद को बाहर की तरफ कट कर रहे हैं, बाहरी किनारा, और गोपाल शेल्के मालक भी जाएंगे. दूसरी क्षति, दूसरा नुकसान. यहां पर विजय खड़के बहुत ही अच्छी तरह से कारीगर साबित होते हुए 7 रन 2 विकेट के नुकसान पर. ऐसा कहते हैं कि नेक नाम बनाने के लिए सालों लगते हैं, लेकिन बदनाम होने के लिए कुछ पल काफी होता है. नगरों का निर्माण करने के लिए सालों लगते हैं, लेकिन विध्वंस होने के लिए कुछ घंटे काफी होते हैं. पर्वत के ऊपर चढ़ने के लिए घंटों लगते हैं, लेकिन गिरने के लिए कुछ पल काफी होता है. तो पर्वत की तरह अटल खड़ा रहना है. यहाँ पर इन दोनों टीमों की बात करें तो बहुत ही बड़े नाम है दोनों टीमों के अंदर, लेकिन अपने नाम जैसा काम करना पड़ेगा तो इस मैच में आप कुछ हासिल कर सकते हैं. जहां तक गेंदबाजी के सवाल है, कासिफ संगम ने पहला ओवर किया था, विजय खड़के दूसरा ओवर लेकर आ रहे हैं. बहुत ही बेहतरीन अंदाज के साथ दोनों गेंदबाजों ने शुरुआत की है. विजय खड़के की बात करें तो वो वेरिएशन के बादशाह है, बहुत ही अच्छी तरह से वेरिएशन करते हैं. स्लोवर 1 गेंद उनके पास है, लेग कटर का बहुत ही बखूबी से इस्तेमाल करते हैं. अभी देखा हमने जो भी गोपाल शेल्के मालक स्ट्राइक एंड के ऊपर खेल रहे थे, तीनों गेंदों के लिए बिल्कुल चकमा खा गए थे, समझ नहीं पा रहे थे विजय खड़के की गेंदबाजी को. और देखिए बायात के खिलाड़ी इस वक्त राजू जाधव, माहौल तहसील के खिलाड़ी राजू जाधव मानिक दौंडी की टीम की ओर से मैदान के ऊपर स्ट्राइक एंड के ऊपर विजय खड़के का सामना करेंगे. इथे लो फुल टॉस चेंडू निश्चितप्रमाणे टाकलाय. जाणून बुजून कदाचित हा चेंडू टाकला असेल असं मला वाटतंय, परंतु चेंडू पोहोचला गेला सीमारेषेच्या बाहेर आहे. एक सूर्यप्रकाशचा चौकार, हा लाभदायी शुभदायी हा चौकार आहे. जो प्रेशर होता हा तू कुठेतरी हँडल होताना पाहायला मिळालाय. बहुत ही समझबूझ के साथ शॉट को खेला था, शायद ललचाया था इस वक्त विजय खड़के ने फुल टॉस गेंद फेंक कर मिड विकेट के ऊपर देख रहे डीप में खिलाड़ी खड़ा किया है. लेकिन दोनों ने देखा था, राजू जाधव ने कि मिड विकेट के स्थान पर खिलाड़ी गेंद को हल्का सा पीछे गए और गेंद को खेला लॉन्ग ऑन की तरफ. कोई मौका नहीं था मिड विकेट के खिलाड़ी को, और ये अच्छी तरह से 4 रन बटोरे राजू जाधव ने. 4 रन के साथ स्कोर कार्ड के ऊपर 11, 2 विकेट के नुकसान पर मेजर 11 मानिक दौंडी. त्यावेळेचा चेंडू अगदी आपण पाहिल्या उजवेठीच्या बराचसा बाहेर टाकलाय. अगोदरचा चेंडू लो फुल टॉस होता, शफल झाला होता खूप मोठ्या प्रमाणात. त्यावेळेस परत एकदा कदाचित फलंदाज शफल होईल की काय अशा अंदाजानुसार थोडासा पुढं बोलवलं होतं फलंदाजला खेळण्यासाठी, म्हणून उजवेठीच्या थोडासा बाहेर टाकला पण खूपच बाहेर पडलाय. व्हाईट बॉलचा इशारा आला. परेशानी महसूस कर रहे हैं विजय खड़के, जो कि बायात के खिलाड़ी सामने है. जब दाहिने हाथ के खिलाड़ी होते तो कटर गेंद अच्छी तरह से इस्तेमाल करते थे, लेकिन जब भी देखा कि बायात का खिलाड़ी है, थोड़ी सी परेशानी है, कंट्रोल नहीं कर पाए अपनी गेंद को. देखिए फिर एक बार विजय खड़के, ओहो यहां पर बिल्कुल चकमा खा गए, बिल्कुल बिल्कुल चकमा खा गए. गेंद टप्पा गिरते उछाल बहुत ज्यादा मिला था, कट करने की कोशिश, लेकिन अंदर की तरफ आती हुई गेंद को नहीं खेल पाए और बाहरी किनारा लेते हुए विकेट कीपर के दास्तानों में तीसरा झटका. विजय खड़के ने हासिल की दूसरी विकेट. 12 रन 3 विकेट के नुकसान पर मेजर 11 मानिक दौंडी. एका पाठोपाठ धक्के बसले जात आहेत. आतापर्यंत अगदी आपण पाहिलं तर बॅटच्या सहाय्याने आलेल्या ज्या धावा आहेत त्या फक्त 8 धावा ज्या आलेल्या आहेत ह्या चौकाराच्या रूपाने आलेल्या आहेत. तुम्ही पहा परत एकदा यावेळेस चेंडू अगदी हलक्या हाताने टॅप करण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडूची उसळी जास्त आहे. यष्टीरक्षकाने आपलं काम सुंदर त्या पार पाडलं आणि एक मोठी विकेट आली. 3 बाद 12 धावा निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय. निश्चित मला अजून एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, एक तुमच्याकडे अनुभव जो आहे, खूप साऱ्या क्रिकेटच्या स्पर्धा तुम्ही करतायत, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात निश्चितप्रमाणे तुम्ही जाऊन पोहोचलेला आहेत. खूप मोठमोठ्या क्रिकेटच्या स्पर्धा किंवा ग्रामीण भागातील अगदी छोट्या छोट्या क्रिकेटच्या स्पर्धा सुद्धा करण्याचा योग तुमच्याकडे येत असतो नेहमी. आत्ता अगदी पोस्ट आम्हाला ही पाहिजे की या खेळपट्टीवरती आम्ही 50-60 धावा ह्या दुपारच्या सत्रात पाहतो. काय होतं या खेळपट्टीला की एकदा 4:30-5 किंवा 5:30-6 वाजले की ही खेळपट्टी अगदी थंडावली जाते
आणि अक्षरशः खेळपट्टीवरती 30-40 धावा सुद्धा होत नाहीयेत. काय असू शकतं कारण? जरूर अब देखिए आसमान में थोड़े से बादल है, जब बादल आते हैं तो गेंदबाजों को मदद मिलती है, ये तो जाहिर सी बात है। लेकिन जब शाम का वक्त होता है, जैसे जैसे शाम रात होती चली जाते, नमी और बढ़ती है और इसी के कारण गेंदबाजों को मदद मिलती है, गेंद में घुमाव ज़्यादा मिलता है और इसी के कारण और तेज रोशनी के कारण भी कुछ बल्लेबाजी में बिल्कुल परेशानी आती है। और ऐसी बात है, रिवर्स खेलने की कोशिश कर रहे थे खिलाड़ी, थ्रो खराब है, काफी खराब थ्रो। प्रदीप नैनित जो कि बहुत ही अच्छे फील्डर माने जाते हैं, लेकिन उनके द्वारा गलती है। इंसान तो गलती का पुतला होता है और लेकिन प्रदीप नैनित द्वारा ऐसी गलती संभव नहीं होती है, लेकिन फिर भी उनके द्वारा गलती हो चुकी है और बहुत सारे रन यहाँ पर आ चुके हैं मानिक की दौंडी के लिए। दूसरा ओवर खत्म हो चुका है, 7 रन इस ओवर से, 2 सफलता विजय खड़के के लिए, तो 3 विकेट के नुकसान पर 14 मेजर 11 मानिक दौंडी। एक सूचना आहे, पलीकडच्या बाजूला मंगलमूर्ती 11 टीम जिथं बसली त्याच्या शेजारी अगदी आपण पाहतोय मेजर 11 माणिक दौंडीचा संघ निश्चयप्रमाणे आहे, बरोबर. या दोन्ही टीमच्या डगआउटमध्ये काही प्रेक्षक वर्ग आहेत का? प्रेक्षकांना विनंती राहील तुमची बसण्याची जागा प्रेक्षकांना विनंती राहील की आपण तिथे मुख्य व्यासपीठावरती येऊन बसलं तर हरकत नाही. प्लेयर खाली बसलेत आणि तुम्ही खुर्च्यांवरती आहात, त्या काय तुमच्या समोर प्लेयर बसलेले आहेत, या ना, त्यांना द्या ना जागा. तिथे प्लेयर खुर्च्यांवरतीच हवेत आम्हाला, त्यामुळे विनंती राहील तिथे असणाऱ्या माझ्या सगळ्या लाडक्या प्रेक्षकांना की आपण मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं. धन्यवाद. तो फिर एक बार एक सिंगल के साथ स्कोर आगे लेकर जाएगा 15-3 विकेट के नुकसान पर। कासिफ संगम पहला ओवर बेहतरीन किया था, शुरुआत अच्छी की थी और उनको फिर एक बार आक्रमण के ऊपर रखा है कप्तान राजेश पवार ने। दूर वाले छोर से आरंभ करते हुए कासिफ संगम, जो सामने स्ट्राइक एंड के ऊपर विठल चौहान, ये खराब शॉट है और विठल भी लौटेंगे। कासिफ संगमला अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती परत एकदा आपण पाहिले आणि विठ्ठलच्या रूपाने एक मोठी विकेट अगदी आपण पाहतोय या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळाली. अजून एक धक्का आलाय आणि 4 बाद धापालकरती धावसंख्या जर अगदी आपण पाहिली तर इथे 15 धावा आहेत. खूप मोठी अडचण निर्माण झाली आहे संघाला. आपण पहा, शेवटचा शफल झाला होता, उंची खूप मोठ्या प्रमाणात चेंडूला मिळाली, कव्हरला चेंडू खेळायचा होता आणि जाग्यावरूनच कुठल्या प्रकारचा फ्रंट फुटचा जास्त वापर निश्चितप्रमाणे होताना पाहिलं मिळालं नाही. समोर फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि तिथे एक सोपा झेल झाला आणि धक्का क्रमांक 4 आहे. 4 बाद 15 धावा निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय मेजर 11 माणिक दौंडी. शरीर से दूर खेलने की कोशिश की थी यहाँ पर बल्लेबाज विठल चौहान ने, गलत शॉट का चयन और इसी के कारण ये कवर के स्थान पर कैच किए गए। बहुत ही बड़ी सफलता है। विठल चौहान जैसे बल्लेबाज हर बार गला पकड़कर शिकार करते, लेकिन खुद ही शिकार बन गए। 15 रन 4 विकेट के नुकसान पर। तीसरा ओवर अभी तक प्रगति पर है। कासिफ संगम फिर एक बार सफल इस ओवर में, पहले ओवर में एक सफलता अर्जित कर चुके हैं, इस ओवर में दूसरी सफलता कासिफ संगम के लिए। स्ट्राइक एंड के ऊपर आनंद जाधव, सुभाष केदार और आनंद जाधव, ये प्रशांत के पास गेंद है लेकिन हिट नहीं कर पाए स्टंप को। 1 रन लेग बाइज के तौर पर अतिरिक्त रन संख्या में बढ़ोतरी, 15 से बढ़कर 16, 4 विकेट के नुकसान पर मेजर 11 मानिक दौंडी। कासिफ संगम फिर एक बार तैयार है अपने सफल ओवर को आगे लेकर जाने के लिए। तो स्ट्राइक एंड के ऊपर अब सुभाष केदार है। 3 गेंदें खेली, सुभाष ने 1 रन बनाया है। अभी तक आनंद जाधव खाता खोलने में नाकामयाब। स्लोवर 1 किया था गेंद को, बहुत ही अच्छी तरह से बखूबी करते इस गेंद को, शॉर्ट ऑफ लेंथ स्लोवर 1 अंदर की तरफ लेकर आए, कोई मौका नहीं था बल्लेबाज सुभाष केदार के पास। 5-5 ओव्हरचे सामने आहेत आणि 5-5 ओव्हरच्या सामन्यांमध्ये अगदी आपण पाहतोय लो स्कोर मॅचेस. काल आपण पाहिलं 30-35 धावा सुद्धा या धावा खूप मोठ्या वाटत होत्या, पण आज अगदी आपण पाहतोय की सुरुवातीच्या पहिल्या सामन्यात अगदी आपण पाहिलं 50 ओलांडली गेली. आज वाटलं होतं की कदाचित मोठी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल, पण इथं काय घडलंय, आता परत एकदा लो स्कोर मॅचेसकडे आपण वळण घेतलेलं आहे. यावेळेचा चेंडू अगदी आपण पाहिला परफेक्ट बॅटवरती मिडल तर झालाय, चेंडू पोहोचला गेलाय, तो आता
मिड विकेटला क्षेत्ररक्षक चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण करतोय. एक सिंगल मिळेल आणि एका सिंगलच्या जोरपणे आनंदच्या खात्यामध्ये वाढ होईल आणि धापलक निश्चितप्रमाणे पुढे जातोय. तो असेल 17 धावा 4 गाड्यांच्या मोबदल्यात. अक्रॉस द बैट नीचे रहते हुए गेंद को बैकलिफ्ट को नीचे लेकर आए और गेंद को खेला स्क्वायर लेग की दिशा में. वहां पर खिलाड़ी मौजूद थे. 1 रन जरूर प्राप्त हुआ मेजर 11 मानिक दौंडी के लिए. 17 रन 4 विकेट के नुकसान पर. और कासिफ संगम का ये दूसरा ओवर. उठाने की कोशिश, हवा में गेंद है और फिर एक बार एक सफलता इस ओवर में. आनंद जादव खाता नहीं खोल पाए. 17 की योग पर शॉर्ट ऑफ लेन गेंद थी. पुल करने की कोशिश, बाहरी किनारा और गेंद शरीर के ऊपर आकर टकराई. पॉइंट के स्थान पर खिलाड़ी के पास चली गई. यह आसान सा कैच था. हुक करने की कोशिश कर रहे थे वो, लेकिन नाकामयाब. 17 की योग पर 5 चले गए. बहुत ही मुसीबत में, बहुत ही कठिनाई महसूस करती हुई टीम मेजर 11 मानिक दौंडी. एक के बाद एक विकेट चली जा रही. कासिफ संगम आज क्या स्पेल कर रहे. एक्सलेंट पीस ऑफ बॉलिंग. 7 रन खर्च करते हुए 3 सफलता कासिफ संगम के नाम. 2 ओवर उन्होंने फेंके. काय गोलंदाजी केली या ठिकाणी कासिफ संगमने. अक्षरशः अगदी आपण पाहतोय प्रेक्षकांच्या डोळ्याची पार न फिटले गेले असे गोलंदाजी अगदी आपण पाहतोय. मंगलमूर्ती 11 संघाकडून होताना पाहायला मिळाली. आणि तर नंतर अगदी आपण प्रशांत शुक्ला आता गोलंदाजी मार्कवरती आलाय. तो काय करमत करतोय आपल्याला पाहिजे. 5 बाद 17 धावा आहेत. मी पहा म्हणजे 1983चा वर्ल्ड कप निश्चितप्रमाणे जर आठवलं गेला अरे सर भारताची संघ सुद्धा असंच होती, पण 60 षटकांचा सामना होता. 5 बाद 17 होत्या, पण आता इथं 3 षटकात 5 बाद 17 धावा आहेत मेजर 11 मानिक दौंडी संघाच्या. आणि संघ खूप मोठ्या अडचणीत आहे. या अडचणीतून सावरणारा कोणता फलंदाज आहे, इथे चांगल्या प्रकारची भागीदारी नक्की कोण करणार आहे की आता या दोघांना ठरावं लागेल. एका बाजूला सुभाष आहे आणि एका बाजूला अनुभवी खेळाडू संतोष नलावडे आहे. इतना समय नहीं है. केवल 2 ओवर का खेल बचा है और 2 ओवर के अंदर जितने सारे रन इकट्ठा कर सकते हैं करने हैं मेजर 11 मानिक दौंडी को. कोई चारा नहीं है. आपके पास स्कोर होगा तो आप डिफेंड कर सकते हैं. कम स्कोर रखेंगे तो शायद गेंदबाजों के लिए परेशानी हो सकती है. ज़्यादा एक्सपेरिमेंट नहीं करना पड़ता है ऐसी स्थिति में. ये देखिए फिर एक बार अच्छी गेंद रिवर्स खेलने की कोशिश, लेकिन टाइम नहीं कर पाए गेंद को. राजेश पवार जब तक उठाते, लेते, हाथ में थमाते, फेंकते, उससे पहले केवल 1 रन का मौका था. लेग बाइस के तौर पर स्कोर कार्ड के अंदर जोड़ा गया और 1 रन के साथ 17 से बढ़कर 18, 5 विकेट के नुकसान पर. तर या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्ताने जे मैदान आपल्याला उपस्थित झालं त्या मैदानाचे सर्व युवा नेते अभिजितजी आव्हाड सर हे सुद्धा या ठिकाणी दाखल होत आहेत. समवेत सागरजी युवा नेते सागरजी पातरकर हे सुद्धा दाखल होत आहेत. दोन्ही मान्यवरांचे या ठिकाणी स्वागत. त्यानंतर यानंतर दोन्ही टीम टॉससाठी तयार राहायचं आहे. सिद्धेश स्पोर्ट आणि युनिक स्पोर्ट गणेश दादा डुमरे युवा मंच जुन्नर ओटकॉम बॉक्स. प्रशांत शुक्ला आलाय गोलंदाजी मार्कवरती. अगदी आपण पाहतोय एक चांगला चेंडू निश्चितप्रमाणे आपण पाहतोय. 14 षटक सुरू झाले नरेश सर आणि 5 बाद 19 धावा. एखाद्या 2 मोठे बिग हिट, एक चांगली धावसंख्या उभारताना आपल्याला पाहायला मिळतील. पण त्यासाठी प्रयत्न करायला लागतील. राहिलेल्या 9 चेंडूमध्ये अजून किती धावा येणार आहेत. एक 35-40 धावा जर झाल्या तर एक चांगली प्रकारची टफ फाईट आपल्याला पाहता येईल. इथे फुल टॉस आणि कदाचित आपलं बोलणं फलंदाजाने मनावर घेतलं की काय. पुढचा चेंडू मिड विकेटला गेलाय, सीमारेषेच्या बाहेर आहे, षटकार आहे. उसूलों पर आए तो क्या आए, उसूलों पर आए तो क्या है. टकराना जरूरी है और जिंदा है तो लड़ना जरूरी है. तो चलो लड़ते हैं. 3 ओवर मुसीबतें झेलने के बावजूद एक फुल टॉस गेंद के ऊपर घुमाया सुभाष केदार ने. बहुत ही बड़ा शॉट. हालांकि संघर्ष कर रहे थे, अपने फॉर्म से जूझ रहे थे, लेकिन देखिए अब एक अच्छी गेंद मिली, 6 रन में परिवर्तित किया. 6 रन के साथ स्कोर कार्ड के ऊपर 25, 5 विकेट के नुकसान पर. ऐसे ही शॉट की जरूरत है. बैकफुट पर चले गए, गेंद को स्क्वायर लेग की दिशा में खेला. लॉन्ग लेग का खिलाड़ी वहां पर मौजूद है. 1 रन के दरकार और 1 रन से ही संतुष्ट रहना पड़ेगा. स्कोर कार्ड के अंदर बढ़ोतरी 26 रन 5 विकेट के नुकसान पर. प्रशांत शुक्ला अब गेंदबाजी के लिए आए थे. बहुत ही अच्छी सेट उनके लिए सेटअप खड़ा किया है और जरूर प्रशांत को उसका फायदा उठाना होगा. नक्कीच सांगता. एक शेवटचा चेंडू या दरम्यान जो बाकी आहे या षटकातला, 4थ्या षटकातला. यावेळेस अगदी आपण पाहतोय संतोषच्या बॅट मधून मात्र सूर्यप्रकाशचा फटका. खिलाडी के मस्तक पे दस्तक और 6 रन. षटकार.
शंखनाद शंखनाद करते हुए ये खिलाड़ी, ये सुभाष केदार का नया अवतार है। 100 सुनार की एक लोहार की। ये संतोष नलावड़ी के बल्ले से ये शॉट, प्रशांत की एक गेंद फुलर लेंथ की गेंद थी, पीछे गए और गेंद को दे घुमा के उठाया लॉन्ग ऑन के ऊपर से। बहुत ही करारा शॉट। ये संतोष नलावड़े की पावर है, ये ताकत है संतोष नलावड़े की। विशेष म्हणजे प्रशांत शुक्लेला आले जे 14 धावा आहेत ह्या थोड्याशा टर्निंग पण ठरणार आहे की नाही. ज्यावेळेस अगदी दुसरा डाव सुरू होईल, दुसरी इनिंग सुरू होईल, त्यावेळेस ही गोष्ट लक्षामध्ये येणार आहे. पण आता 4 षटकं संपली, आजची सरासरी 32 धावा आहेत. 5 फलंदाज बाद असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुभाष केदार आणि संतोष नलावडे या दोघांनी इथून पुढे मात्र अगदी आपण पाहतो राहिलेल्या 9 चेंडूमध्ये डाव सावरला सुरुवात केलेली आहे. आणि आता आपल्याला पाहायचंय शेवटचं षटक आहे. आणि या शेवटच्या षटकात प्रथमेश गोसावी अगदी आपण पाहतो तो गोलंदाजी मार्गावरती आलाय. शेवटच्या षटकात त्याच्याकडून कशा प्रकारची कामगिरी होते ते आपल्याला पाहायचंय. समोर आहे तो सुभाष केदार आहे. मनोज जी कच्चा फल ना बीज देता है ना रस देता है, लेकिन पक्का फल बीज भी देता है और रस भी देता है। संतोष नलावड़े एक ऐसा पक्का फल है, शायद अपने विकेट को सैक्रिफाइस करेंगे सुभाष केदार संतोष नलावड़े के लिए। मैन इन क्राइसिस इन फॉर्म प्रथमेश गोसावी की पहली गेंद के ऊपर पहली सफलता, हालांकि रनआउट के तौर पर आउट होंगे सुभाष केदार। 32 रन 5-6 विकेट के नुकसान पर मेजर 11 मानिक दौंडी। संतोष नलावडे जबाबदारी पार पाडावी लागणारच आहे, कारण आता उर्वरित काही चेंडू जे 5 चेंडू बाकी राहिलेत, तुम्ही पहा बॅटमध्ये चेंडू येऊ शकले नाही. रिव्हर्सचा प्रयत्न केला गेला होता आणि त्यानंतर अगदी त्याच ठिकाणी थांबवलं गेलं सुभाषला आणि संतोष नलावडे याच्याकडे स्ट्राईक येताना पाहायला मिळाली. हे आपण म्हणतो कधी कधी रनआउटची जी शिकार आहे, धावबाजीची शिकार आहे, की ज्याला कधी कधी म्हणतो ना आपण की आत्महत्या, पण ही आत्महत्या नाही आहे, हे मला वाटतं बलिदान आहे. आणि बलिदान दिल्यानंतर इथं काय होणार आहे त्याचा प्रयत्न पुढे संतोष नालावडे कशा प्रकारे करतोय हे आपल्याला पाहायचंय. धापलगती धावसंख्या अगदी आपण पाहतोय 6 बाद 32 धावा आहेत. उर्वरित 5 चेंडू बाकी राहिलेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये लखन गावडे एक मॅच फिनिशर प्लेअर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, इनिंग फिनिशर प्लेअर म्हणून पाहिलं जातं. संतोषच्या बॅटमधून अगदी आपण पाहिलं चेंडू हवेत आहे, तिथे शतरक्षक दूरवरती होता, शतरक्षक चेंडूवरती पोहोचलाय. एक सिंगल आली, एका सिंगलच्या रूपाने धापलगती धावसंख्या आहे ती असेल आता 33 धावा आहेत. 6 फलंदाज अद्यापर्यंत बाद, 4 चेंडू बाकी राहिलेत आणि आता लखन हा स्ट्राईकला असेल. मनोज जी, हम चर्चा कर रहे थे काफी लो स्कोर है, कहाँ तक ये स्कोर जाएगा, लेकिन पिछले ओवर में और इस ओवर में जो 2 छक्के आए उसी के बदौलत 33 की योग पर पहुंच चुके हैं अब मेजर 11 मानिक दौंडी. तो मेरे ख्याल से और 4 गेंदें बची है और लखन गावड़े संतोष नलावड़े इन दोनों बल्लेबाजों को मौका है स्कोर को और आगे लेकर जाए. फुलर लेंथ की गेंद थी प्रथमेश की, रनआउट की संभावना ये काफी चुस्तीले खिलाड़ी है, फुर्तीले खिलाड़ी है, अपना दमखम दिखाते हुए बेहतरीन स्टंप को हिट किया और लखन गावड़े को चलता बनाया. 33 रन 7 विकेट के नुकसान पर मेजर 11 मानिक दौंडी. लेना चाहते थे रन और आउट हो गए लखन. या आपके पास तो मुहावरों की बिल्कुल कमी नहीं है. एक मोठी विकेट आली आहे. 7वा फलंदाज अगदी आपण पाहतो या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळालेला आहे. आणि आता 7 बाद 33 अशी धावसंख्या असताना उर्वरित 3 चेंडूसाठी मैदानाच्या आतमध्ये राज कुलकर्णी येताना पाहायला मिळते. वास्तविक आता राजला आपण बऱ्याच वेळा गोलंदाजी करताना पाहिले, पण आता राजला इथे फलंदाजी करायची आहे. राजची राजेशाही काय असेल हे पाहायला खूप मजा येणार. समोर संतोष नलावडे, प्रथमेश तयार आहे. ऐसी स्थिति के लिए तैयार रहना पड़ता है हर एक गेंदबाज को. वाइट गेंद एक अतिरिक्त रन के साथ और स्कोर कार्ड में जोड़ा जाएगा. 34 रन. एक टेस्ट में जब ईशांत शर्मा से महेंद्र से दोनों ने बल्लेबाजी की प्रैक्टिस करवाई थी, किस लिए कि आपको भी बल्लेबाजी करने का मौका मिलेगा तो टीम को लिए मदद होगी, और इसी के कारण और उस मैच में एक बहुत ही बड़ी पारी भी खेली थी ईशांत शर्मा ने. देखा है गेंद को कवर के ऊपर से खेलने की कोशिश कर रहे थे, लेकिन 2 रन से नहीं रोक पाएंगे. संतोष नलावड़े फिर एक बार स्ट्राइक एंड के ऊपर मौजूद रहेंगे आखिरी कुछ गेंदों के लिए. प्रथमेश गोसावी का ये ओवर अच्छा साबित हो चुका है. अभी तक विकेट नहीं मिली उनको, लेकिन फिर भी 4 रन केवल खर्च किए थे. 36 की योग पर रिवर्स कैच लिए चले गए थे. शॉट का चयन मेरे ख्याल से अच्छा था. लेंथ गेंद थी और रिवर्स का अच्छा शॉट बनता था, क्योंकि डीप में कोई खिलाड़ी नहीं है. पॉइंट और बैकफुट पॉइंट गली के खिलाड़ी 30 यार्ड सर्कल के दायरे के अंदर है, लेकिन कनेक्ट नहीं कर पाए. सर एकच चेंडू बाकी आहे, 36 धावा आहेत. हा चेंडू अतिशय महत्त्वाचा राहणार आहे.
आणि इथे चेंज ऑफ पेस आपल्याला पाहायला मिळाला आहे आणि तो चेंडू डॉट येताना पाहायला मिळाला. प्रतिमेश गोसावीचं कौतुक असेल, शेवटच्या षटकात धावा आल्यात फक्त 4 धावा आणि 2 विकेट, त्यामध्ये एक रनआउटची शिखर सुद्धा आपल्याला पाहायला मिळाली. इथे एक डाव संपला, 7 बाद 36 धावा निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय ज्या बनवल्या गेलेल्या आहेत. आणि मेजर 11 माणिक दोंडी इथे पहिला डाव संपताना त्यांचा पाहायला मिळतोय. मंगलमूर्ती 11 संघाकडे आपण पाहूया. मंगलमूर्ती 11 संघाला 37 धावा संख्येचा पाठलाग 30 चेंडूमध्ये करणं सगळ्यात गरजेचं आहे. आणि ऑन स्क्रीन अगदी आपण पाहूया जगमगाट निश्चितप्रमाणे पाहायला मिळतोय. काल बऱ्याचशा जणांनी अगदी आपण पाहतोय ऑन स्क्रीन क्रिकेटचा आनंद घेत असताना बऱ्याच जणांच्या मोबाईलच्या स्टेटसवरती काही गोष्टी अगदी आपण मेजर पाहिल्या. 11 मानिक दौंडी की बल्लेबाजी देखिए. गोपाल शेल के मालक आज ओपनिंग के लिए आए लेकिन असफल साबित रहे. संदीप राठौड़ ने प्रयास जरूर किया लेकिन दूसरी गेंद के ऊपर ही कैच आउट हो चुके थे. सुभाष केदार बहुत देर तक मैदान के अंदर थे लेकिन 9 रन केवल बना पाए 10 गेंदों में. राजू जाधव ने कुछ प्रयास किए, 4 रन बनाए. विठल चौहान वो एक बहुत ही बड़ा ट्रम्प कार्ड था लेकिन आज काम नहीं आया. आनंद चौहान 0 के ऊपर चले गए. संतोष नलावड़े ने आखिरी वक्त पर कई अच्छे शॉट खेले लेकिन फिर भी आखिरी कई गेंदों के ऊपर बड़े रन्स में कन्वर्ट करने में वो नाकामयाब रहे. 10 रन केवल बनाए. लखन गावड़े 0 के योग पर चले गए तो राज कुलकर्णी नॉट आउट 0 थे. यहाँ पर 7 विकेट के नुकसान पर 36 रन, 7 एक्स्ट्राज मिले 5 ओवर्स में. ये भी बहुत बड़े रन है और क्योंकि दूसरे क्रमांक का हाईएस्ट स्कोर एक्स्ट्रा है. कासिफ संगम की गेंदबाजी 2 षटकं कासिफ संघने टाकलीत, त्यांनी 7 धावा खर्च केल्यात आणि 3 विकेट मिळाल्यात. चांगली गोलंदाजी, 12 चेंडू टाकले त्यातले 9 चेंडू डॉट आहेत, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. विजय खडके 1 षटक 7 धावा 2 विकेट विजयाने मिळवल्यात. प्रशांत शुक्ला 1 षटक महागडा ठरलाय, 14 धावा प्रशांतला खर्च होताना पाहिले मिळालेल्या आहेत. आणि प्रतिमेश गोसावीचं शेवटचं षटक अगदी आपण पाहिलं त्याने इथे 4 धावा ज्या खर्च केल्या. ऑन ऑफ विकेट tenniscricket.in और उनकी थिंकिंग की भी मैं सराहना जरूर करता हूँ क्योंकि अब बदला हुआ ये क्रिकेट है. डॉट गेंदे स्कोर कार्ड में आ चुके हैं. यहाँ पर मेडन का जो कॉलम होता था वो हटाया गया है और डॉट्स का कॉलम जोड़ा गया है. ये बहुत ही अच्छी बात है. यहाँ पर डॉट्स बहुत ही महत्वपूर्ण है और इस मैच में डॉट्स देखिए बिल्कुल 19 गेंदे डॉट है. 30 में से 19 गेंदे डॉट है तो केवल 11 गेंदों में आपने स्कोर किया है और स्कोर है 36 रन. तो फिलहाल येत नाही. आणि आता पलीकडे जाऊया आपण. आपल्या समवेत आरजे ओम निश्चितप्रमाणे जोडले जातात पुढील सामन्याचा टॉस करण्यासाठी. टॉस बॉक्समध्ये जाऊया आरजे ओम यांच्याकडे. थँक्यू. धन्यवाद नरेश सर, धन्यवाद मनोज बेलेकर सर. प्रेक्षको नमस्कार आणि स्वागत आहे आपल्या सर्वांचं. आपण पाहत आहात स्पोर्ट किंग बुक प्रेझेंट सिरसा स्पोर्ट चॅम्पियन ट्रॉफी ऑर्गनाइज बाय सिरसा स्पोर्ट्स श्री अंबादासजी सिरसाट, पावर्ड बाय कायनेटिक ग्रीन. ट्रॉफी स्पॉन्सर बाय बालाजी क्लब राजकोट. बॉल स्पॉन्सर बाय 7070 स्पोर्ट. किट पार्टनर सावली क्रिएशन. ग्राफिक डिझाइन बाय YSI दुबई. असोसिएट स्पॉन्सर 1X 9 आनंद मार्बल्स. रुद्रा स्पोर्ट. रतन अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी LTD. लाईव्ह स्ट्रीमिंग पार्टनर tenniscricket.in. इव्हेंट मॅनेजमेंट बाय अल्टिमेट इव्हेंट मेकर्स पल्लवी नायर अँड टीम. तर आपण नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी तयार आहोत. एका बाजूला टीम श्रीतेज स्पोर्ट पुणे, दुसऱ्या बाजूला युनिक स्पोर्ट गणेश दादा डुमरे युवा मंच जुन्नर. दोन्ही संघाचे कर्णधार आपल्याला या ठिकाणी जुळत आहेत आणि या सामन्याच्या टॉससाठी मी निमंत्रित करेल ज्यांचं नाव संपूर्ण भारताच्या कानाकोपऱ्यात आणि आता आखाती देशामध्ये अतिशय गर्वाने घेतल्या. ते परांडासारख्या छोट्याशा गावातून ज्या व्यक्तीने बॅटच्या माध्यमातून व्यवसायाचा सुरुवात केला आणि तो व्यवसाय आता आखाती देशापर्यंत पोहोचला असे युनिक स्पोर्ट या ब्रँडचे सर्वेसर्वा अल्ताफभाई मुल्ला. या अल्ताफभाई आपलं स्वागत आहे. समवेत सन्माननीय अभिजितजी आव्हाड साहेब, आपणास सुद्धा विनंती असेल की आपण सुद्धा या टॉससाठी आम्हाला जॉईन व्हायचं आहे. या अभिजित सर, अल्ताफभाई मुल्ला आपल्यामध्ये जॉईन होत आहे. ते युनिक स्पोर्टचे सर्वेसर्वा. युनिक स्पोर्ट हा ब्रँड संपूर्ण भारतामध्ये. सागरजी हे सुद्धा जुळत आहेत. तर टॉस होतोय. एका बाजूला सिरसा स्पोर्ट, दुसऱ्या बाजूला स्पोर्ट किंग बुक. एका बाजूला कर्णधार सूरज पाहायला मिळत आहे, दुसऱ्या बाजूला अनुराग पाहायला मिळत आहे आणि कॉल असणार आहे श्रीतेज 11 संघाचा. सिरसा स्पोर्ट कॉल आणि स्पोर्ट किंग बुक आलंय म्हणजेच टॉस जिंकला आहे या सामन्यामध्ये. सूरज, टॉस किती इम्पॉर्टंट होता? कंडिशन बघता टॉस खूप इम्पॉर्टंट होता. आम्ही पहिले क्षेत्ररक्षण करू. नक्कीच मागच्या सामन्यात खूप चांगला खेळला संघ. कंडिशन बघता टॉस जिंकल्यानंतर काय निर्णय? बॉलिंगचा निर्णय किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल समोरच्या टीमला? 40 ते 45 धावा रोखण्याचा प्रयत्न करू. नक्कीच. तर खूप साऱ्या शुभेच्छा आपल्याला या मॅचसाठी. अनुराग, टॉस किती इम्पॉर्टंट होता? नक्कीच आम्हाला पण इम्पॉर्टंट होतं. आम्ही पण टॉस जिंकलो असतो, पहिली गोलंदाजी घेतली असती. आता बॅटिंग आली आहे. बॅटिंग करत असताना दुसऱ्या डावात जेव्हा डिपेंड कराल तर किती धावा सेफ मानता? तरी साधारणतः 60-70 धावा करण्याचा प्रयत्न करू आम्ही. स्ट्रॉंग कंटेंडर आहे आपला टीम, खूप चांगला खेळ करतो आहे. 11 चेंजेस? नाही, सेम स्क्वॉड.
तर खूप साऱ्या शुभेच्छा असतील आपल्याला या मॅचसाठी. तर प्रेक्षको, महत्त्वपूर्ण सामन्याचा टॉस नुकताच समाप्त झाला आणि टॉस संपन्न झाल्यानंतर टॉस जिंकताना युनिक स्पोर्ट्स संघाने टॉस जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. थोड्याच वेळात हा सामना आपल्यासमोर येईल. या टॉससाठी आपल्याला युनिक स्पोर्ट पुराणाचे सर्वेसर्वा अल्ताफभाई मुल्ला जॉईन झाले होते, अभिजितजी जॉईन झाले होते, त्यांचं मनपूर्वक आभार, धन्यवाद. 37 धावांचं लक्ष टिपलं गेलंय. फ्लड लाईट्स ऑन झाल्यात आणि पहिल्याच बॉलवर उलट दिशेने चौका ठोकलाय सुभाषच्या विरोधात दिलीप वर्मा आणि त्याने सांगितलंय लवकर सामना संपवायचा आहे. 2 मिनिटासाठी थांबवतो. या ठिकाणी एक विशेष सन्मान आपण करतो आहोत. गोपीजी, युनिक्स परांडाचे सर्वेसर्वा सन्माननीय अल्ताफभाई मुल्ला यांचा या ठिकाणी विशेष सन्मान केला जातोय आणि हा सन्मान करण्यासाठी सन्माननीय अर्जुनजी वनवे सर या स्पर्धेचे प्रमुख मार्गदर्शक यांच्या शुभ हस्ते सन्माननीय अल्ताफभाई मुल्ला यांना सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन हा सन्मान केला जातो आहे. अल्ताफभाई मुल्ला असं नाव परांडा शहर छोट्याशा गावातून सुरुवात झाली आणि युनिक स्पोर्ट परांडा हा ब्रँड आता भारतातून आखाती देशापर्यंत धुमाकूळ घालतो आहे. अल्ताफभाईच्या कारकिर्दीला, त्यांच्या मेहनतीला, त्यांच्या जिद्दीला आमचा सलाम आहे. अल्ताफभाई आपण उपस्थित झाले त्याबद्दल आम्ही सिरसा स्पोर्टच्या वतीने आमचे मनपूर्वक आभार. अल्ताफ भाई, एक शब्द क्या कहेंगे जिस तरह से टूर्नामेंट हो रही है? हे अमोल सरांनी एवढ्या ग्रामीण गावामध्ये एवढं मोठे नियोजन केलं. ओपन आणि हाफ आणि ग्रामीण म्हणजे तालुका स्तरीय टीम बोलविले आणि चांगलं नियोजन केलं, त्याबद्दल त्यांना खूप शुभेच्छा. धन्यवाद अल्ताफ भाई. असेच आम्हाला नेहमी सहकार्य करत राहा. आपलं सहकार्य सातत्याने सिरसा स्पोर्टला लाभतं आहे. हो टू कॉम्बॉक्स जुळता आहेत गोपीजी. इज थँक्यू. बॅक टू क्रिकेट. 36 धावांचं लक्ष यावेळेला लॉफ केलंय. डाऊन दी ग्राउंड फटका चांगला आहे. वन बाउन्स बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, येतोय खणखणीत दणदणीत चौकार. 4 धावा. दिलीप वर्मा NB ट्रॉफी मध्ये अर्धशतक ठोकलं आणि आज इथे देखील आपली उपस्थिती सिद्ध करताना चौकार ठोकलाय प्रशांत सर. सुभाष के ऊपर थोड़ा सा दबाव जरूर रहेगा. लो फुल टॉस थी, आड़े बल्ले से केला स्क्वायर लेग पर खिलाड़ी जब तक की गेंद को रोकने का प्रयास करते हुए गेंद सीधी सीमा रेखा के बाहर जाते हुए 4 रन. सुसाट गाडी निघाली आता दिलीप वर्माची. आक्रमकता ठासून भरली आहे. अटॅकीचा बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्स. लवकर सामना संपवायचा आता पूर्णपणे दबाव टाकलाय सुभाषवर. सुभाष केदार, परंतु आता त्याच्यावर मदार राहिलेली नाहीये कारण दिलीप वर्मा 5 बॉलमध्ये 18 वर पोहोचलाय. धावा झालेत 19 बिनबाद. पुन्हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. यावेळेला देखील पॉवर प्ले भेदलाय. लॉंग ऑन क्लिअर करत असताना या चेंडूवर देखील चौकार येतोय. सुभाष केदार पूर्णपणे निष्प्रभ झालाय आणि त्याचा खरपूस समाचार घेतलाय दिलीप वर्माने. पहिल्या षटकामध्ये तब्बल 25 धावा वसूल केल्यात. एक्शन रिप्ले में देखिए आगे जाकर खेलने का प्रयास. परफेक्ट मिडल ऑफ द बैट, डाउन द ग्राउंड इस गेंद को खेला था. बाउंड बाउंस बाउंड्री लाइन के बाहर. 4 रन खूबसूरती के साथ ये चौका. तबाह 25 रन बिना किसी विकेट के नुकसान पर. ड्रीम स्टार्ट इथे दिला गेलाय. पहिल्याच ओव्हरमध्ये 25 धावा वसूल केल्या आहेत. निखिल वाघमारेने एकही चेंडू फेस केलेला नाहीये. 36 धावांचं लक्ष इथे ठेवलं गेलंय. दिलीप वर्मा 6 मध्ये 24 वर पोहोचल्याने अक्षरशः बरसलाय. स्वतःच्या टॅलेंटचं प्रदर्शन करत असताना स्वतःला त्याने आज सिद्ध केलंय. भरपूर चर्चा राहिली या खेळाडूची. आज या सिरसा स्पोर्ट्स चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये देखील त्याची दमखम आपण सध्या पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. तर या ठिकाणी 7S लाईव्हचे सर्वेसर्वा सन्माननीय रवी शिंदे मेजर हे सुद्धा जुळत आहेत. त्यांचंही सिरसा स्पोर्टच्या वतीने स्वागत. आफ्टर कंप्लीशन ऑफ 1 ओव्हर 25 फॉर नन. लखन गावडे ऑन मार्क. निखिल वाघमारे स्ट्रायकिंग एंडला. पहिला बॉल फेस करेल. कटरचा वापर केलाय. गती कमी केली, मती वापरली. पहिलाच बॉल बीट करणारा निखिल साठी बॉल आलाय. डॉट बॉल भरपूर वेळानंतर हा डॉट बॉल पाहायला मिळतोय. मेजर 11 माणिक दौंडी विरुद्ध मंगलमूर्ती 11 हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या रजनीमध्ये आपण दाखल झालोय सिरसा स्पोर्ट चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये. लखन पुढचा चेंडू उलट दिशेने खेळलाय. मन, मेंदू आणि मनगट एकत्र आले की समोरच्याला आसमान दाखवता येतं. आसमानी टोला लगावलाय. षटकार 6 धावा.
किसने रिवर्स अटेम्प्ट किया और उतना ही अच्छा संपर्क था, गेंद को सीमा रेखा के बाहर भेज दिया। 31 रन बिना किसी विकेट के नुकसान पर। निखिल जगह बनाकर खेलना चाहते थे, डीप में फील्डर ने ये लॉन्ग लेग के ऊपर से बैक टू बैक ये दूसरा धमाका और इसी के साथ इस मैच को पूरा किया, समाप्त किया है। लगभग 10 विकेटों के साथ बड़ी जीत और जीत की है मंगल मूर्ति 11 ने। काफी शानदार प्रदर्शन करते हुए इस मैच को जीता। मेजर 11 मानिक दौंडी ने इस मैच में काफी अच्छा प्रयास जरूर किया था, लेकिन शिकस्त मिलती हुई मंगल मूर्ति के द्वारा काफी शानदार मैच समाप्त। ऍक्शन रिप्ले मध्ये पहा, लखन गावडे पहिला चेंडू निर्धाव टाकला, बॅक टू बॅक 2 षटकार आले। निखिल वाघमारेने पहिला चेंडू पाहिला आणि त्यानंतर त्याने सांगितलं, खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी, मारेन तर षटकारच, आणि 2 षटकार ठोकत असताना सामना फिनिश झालाय। 37 धावा 10 गड्यांनी सामना जिंकला, एक मोठा विजय प्राप्त केलाय आणि आता या सामन्याचा सामनावीर मॅच समरी आपल्या स्क्रीनवर पाहायला मिळते। संतोष नलावडे पहिल्या डावामध्ये 10 धावा काढल्या, सुभाष केदार 9 धावा, संदीप राठोडला छाप पाडता आली नाहीये, राजू जाधव 4 वर बाद झाला होता आणि तिथून फक्त 36 धावा बनवल्या गेल्या। प्रत्युत्तरा देखील दिलीप वर्मा 6 बॉलमध्ये 24, निखिल वाघमारे 3 बॉलमध्ये 12। पहा कासिम संगम पहिल्या डावामध्ये 2 षटकार टाकली, 7 धावा खर्च केल्या आणि 3 गडी बाद केले, तो ठरतोय मॅन ऑफ द मॅच कासिम